अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारी जी लोकं आहेत जे 50 वर्ष 60 वर्ष 80 वर्ष राहणारे लोक आहेत यांना जो विकासक येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो. त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानग्या घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही. हक्काचं जे त्याला मिळाला पाहिजे, जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे. राहील त्याची जमीन, कसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे. आणि यासंबंधी माझ्याकडे 3 तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला शहर विकास खात्याला देखील सांगितलं की हे आपण तपासून बघत जा. SRAच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला काम ठप्प झालेलं असतं. अशा याच्यामध्ये त्या कोकरीच्या SRA प्रकल्पामध्ये त्याचे विकासक आहेत गुप्ता म्हणून, त्यांनी जवळजवळ 4-5 कोटीची भाडीच राहिलेली आहे. इमारत पूर्ण होते, सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते, सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टीवासियांना त्यांना भाडी दिली जात नाही. तर याच्यासंबंधी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये यासंबंधी बैठक घेणार आहोत. भातसा प्रकल्पाचे मागच्या वेळेला कोयना प्रकल्पाचे आले होते. बघा, आपल्याला शासनाच्या माध्यमातून देखील याला गती देण्याची गरज आहे. कारण अशा ज्या प्रकल्पग्रस्त आहेत, मग ते कोयना प्रकल्पग्रस्त असो नाही तर भातसा प्रकल्पग्रस्त असो, ज्यांच्या संबंधामध्ये अनेक खाती संबंधित असतात. जरी मुंबई महापालिकेला पाणी मिळणार असलं तरी जलसंपदा खातं आहे, मुंबई महापालिका आहे, फॉरेस्ट आहे, असे अनेक खात्यांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रकल्पग्रस्तांचे विषय जे आहेत ते मार्गी लावायला लागतात. पण ते लागत नसल्यामुळे हे लोक बिचारे वर्षानुवर्ष फेऱ्या मारत असतात. त्यांना जे लिहून दिलेलं असतं की तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ, तुम्हाला या आम्ही गोष्टी ज्या आहेत त्या देऊ, आणि त्याच्याकरता आता मी विधिमंडळामध्ये हा विषय जो आहे आत्ताच भातसा प्रकल्पाचा जो विषय आलेला आहे तो विषय देखील घेणार आहे. फसवाफसवीची प्रकरणं तर राजरोसपणे सुरू आहेत, काही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणि काही आमच्या माध्यमातून त्याच्याशी योग्य त्या शब्दामध्ये बोलून त्यांना आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करतो.